हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सुंदर प्रस्तावना झाली की छान वाटतं ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण मनुष्याला किती छान वाटतंय, तर तुम्ही केलेली स्तुती ऐकून परमेश्वराला किती छान वाटलं असेल. त्यामुळे तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहात का? यस. कारण तो खुश आहे तुमच्यावर. कारण तुम्ही केलेली आराधना, तुम्ही मनाने दिलेली त्याला स्तुती आवडलेली आहे. आणि निश्चित आणि खचित तुमचे आशीर्वाद घेऊन देवदूत तुमच्याकडे येत असणार आहेत. कारण तो कधीच कोणाचा ऋणी राहत नाही. तुम्ही ओठांनी दिलेलं फळ त्यांनी स्वीकारलेलं आहे. तो स्तुतीचा यज्ञ, तो सुवास त्याच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तो त्याच्यामध्ये आनंदी आहे. आणि विश्वास बाळगा की तुम्ही विचारही केला नाही, जी कल्पना पण केली नाही, असे आशीर्वाद तुमच्यासाठी त्यांनी मोकळे केलेले आहे. आणि तो तसाच देव आहे. तुम्ही छोटं छोटं मागता, तो मोठा आहे, तो खूप मोठा करतो, ॲम्प्लिफाईड करतो एकदम. आणि तुम्ही मग खूपच आनंदी होता. परत पुढच्या रविवारी येता आणि पुन्हा त्याचं गुणगौरव करता. कोण मिळालं आहे म्हणून आज स्तुती केली असतील, कोणी मिळावं म्हणून केले असतील, कोणी न्यूट्रल असेल पण परमेश्वराची स्तुती मला करायची म्हणून केली असेल. स्तुती कशी हो, पण ती अंतःकरणापासून असली पाहिजे आणि ते त्याला ग्रहणीय आहे. आज देखील देवबाप आपल्याशी बोलणार आहे. एक प्रसंग आणि त्या प्रसंगातून निश्चित आज देवबाप आपल्या मंडळीला आणि जे ऑनलाईन ऐकत असतील त्यांनाही देखील देवबाप आशीर्वादित करणार आहे. कारण तो सदाजीवी देव आहे. सदैव म्हणजे त्याला काही सुरुवात नाही, काही अंत नाही. हे दोन्ही शब्दसुद्धा त्याला लागू होत नाही. कारण त्याला जेव्हा विचारलं की तू कोण आहेस, तुझं नाव मी काय सांगू, असं मोशेने विचारलं, तर तो एकच उत्तर होतं की मी आहे. आय एम. तो आहे. त्याला नाही का काहीच नाही, काळच नाही त्याला. तो आहे, तो आहे. कधीपासून आहे, केव्हापर्यंत असणार, याला देखील काही उत्तरं नाही. असा तो देव आहे. आणि त्या देवाची तुम्ही भक्ती करत आहात. आणि त्याचं सत्यवचन म्हणजे पवित्र शास्त्र. आणि त्यातून आपण बघणार आहोत आज लूक शुभ वर्तमान 7वा अध्याय 11 ते 17. लूकचं पुस्तक चॅप्टर 7 वर्स 11 to 17. कोणीतरी मोठ्याने वाचा. स्क्रीनवर आहे, मोठ्याने वाचू शकता तुम्ही. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला कळवळ आला व तो म्हणाला, रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिळवी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांना भय वाटले व देवाला गौरवत म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याच्याविषयी ही बातमी सगळ्या यहुदियात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली. पुन्हा 11वं वचन. तर प्रियांनो, इकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ही गोष्ट ऐकलेली आहे. हे प्रसंग तुम्ही वाचताना आलेला आहे. अनेक वेळा आपण ते ऐकलो देखील, त्याच्यावर प्रवचन देखील तुम्ही केलेले असेल. ही गोष्ट आहे नाईन या गावातील. आणि वचन 11वं सांगतं, नंतर लवकरच असे झाले की. कशानंतर काय झालं? ही घटना आहे नाईन गावात जाण्या अगोदर. तो कफन गालिल प्रांतामध्ये होता आणि एका शताधिपत्याचं एकदम नाही का आवडीचा चाकर हा खूप आजारी पडला, मरणासन्न अवस्थेत होता. आणि त्याच्या एवढा विश्वास पूर्ण इस्रायलमध्ये सापडला नाही असं परमेश्वर त्याच्याबद्दल साक्ष देतो. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याबद्दल साक्ष द्यावी असं वाटतं का? हां, मग तितका विश्वास बाळगा, इतका विश्वास दाखवा. तर शताधिपत्यांनी स्वतःच्या चाकराला बरं व्हावं म्हणून एक निरोप पाठवला आणि तो निरोप घेऊन आल्यानंतर
वडील वर्गांनी त्याला विनवणी केली, कारण त्याचं रेप्युटेशन किती होतं बघा शताधिपत्याचं, कारण त्यांनी ते सभास्थान बांधून दिला होता त्याने, आणि विशेष म्हणजे यहुदी लोकांना त्यांच्या भक्तीमध्ये सहाय्य करायचा, म्हणजे एक वेल नोन पर्सनॅलिटी होता तो. आणि परत रोमी साम्राज्यातला शताधिपती होता, त्याच्या हाताखाली 100 सैन्य होते. अशा शताधिपत्यांनी त्याला एक विनवणी केली की तू माझ्या छपराखाली येऊ नको, आणि माझी लायकी पण नाही तुझ्या समोर यायची, तू इतका महान आहेस, तू फक्त शब्द बोल. काय म्हटला तो? कारण मी जसं माझ्या नोकरांना आदेश देतो आणि ते आदेशाचं पालन होतं ना, मला तुझी शक्ती आणि तुझं सामर्थ्य माहीत आहे, तू फक्त शब्द बोल. जे शिष्य सोबत हिंडत आहेत, जे ट्रेनिंग घेत आहेत, ज्यांनी जन्म दिला ते आई वडील आणि ज्यांच्यासोबत तो वाढला असे भाऊ बहीण, त्यांनी येशूला नीट ओळखलं नाही. पण एक शताधिपती रोमी साम्राज्यातला विधर्मी व्यक्ती त्याचं सामर्थ्य ओळखतो आणि म्हणतो की तू फक्त शब्द बोल बास, कारण तुझ्या शब्दामध्ये तुला काय पॉवर आहे तुझ्याकडे. म्हणजे ज्या व्यक्तीला आत्मिक जग माहीत नाही, आता असं वाटतं की त्याला खूप माहिती आहे, कारण त्याला कळतं की आत्मिक जगातलं देखील सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तू फक्त शब्द बोल, माझा साखर बरा होईल. काय विश्वास आहे. आणि सन्मानाची लेवल बघा, तू माझी लायकी नाही तुझ्या समोर यायची, म्हणून मी माझ्या मित्रांना पाठवतोय, तुम्ही येऊ नका. वडील वर्ग ज्याच्याबद्दल विनवणी करतात नाही का, येशू ऐकतो वडील वर्गांच्या सल्ल्यांना, पण चला त्याला भेटूयात, त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे असं म्हटल्यानंतर येशू वळतो. तर त्यावेळेस मित्रांना पाठवून तो थांबायला सांगतो, नका येऊ आमच्या घरी, आमची लायकीसुद्धा नाही आमच्या छपराखाली यायची. एक मोठा वेल नोन रिनॉन पर्सन म्हणतो की परमेश्वरा तू इतका पवित्र आहेस, इतका महान आहेस की आमची लायकी नाही तुझ्या समोर यायची, तू फक्त शब्द बोल. आणि त्या घटनेनंतर त्याचा चाकर बरा होतो. ते सगळे भेटायला गेलेले, नका येऊ प्रभू, फक्त शब्द बोल असा आमचा धनी म्हणतोय. आणि मग परमेश्वर त्याच्याबद्दल साक्ष देतो की असा विश्वास मी संपूर्ण इस्रायलामध्ये पाहिला नाही. असा विश्वास आज तुमचा आहे का? की तुम्ही आज जसं इथून शब्द बोलले जाणार आहेत परमेश्वराचे देखील, ते प्रत्येक रविवारी प्रत्येक ठिकाणी या बायबलमध्ये तर आधीच त्यांनी सगळं बोलून ठेवलेलं आहे, त्याच्यावर एवढा विश्वास आहे का की तसं घडणारच म्हणून? हा तुम्ही जी काही फलप्राप्ती आजपर्यंत केलेली आहे किंवा येणाऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा ते करणार आहेत ना, ते फक्त तुमच्या विश्वासाच्या पातळीवर आहे. तुम्हाला परमेश्वर केवढा तुम्ही परमेश्वराला जाणता ना, तेवढाच त्याच्यापासून प्राप्त करून घेऊ शकता. परत एकदा सांगतो, परमेश्वराला तुम्ही किती जाणाल ना, तितक्या लायकीपर्यंत, तितक्या पात्रतेपर्यंतच आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याला किती अगाध पाहिजे, किती मोठं पाहिजे, तेवढ्यासाठी परमेश्वराला आधी जाणार, तो किती महान आहे, आणि त्या पटीने तुम्ही त्याच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ते मिळणार. या मोठ्या चमत्कारानंतर लवकरच असे झाले की या घटनेनंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला. कुठे गेला? अंतर किती माहिती आहे का? जवळजवळ 25 मैल अंतर आहे, 40 किलोमीटर. म्हणजे आज जर मी इथं त्या शताधिपतीच्या चाकराला बरं केलं असेल येशूनी, तर अक्कलकोटपेक्षा जरा 5 किलोमीटर पुढे किंवा मोहोळपेक्षा 10 किलोमीटर पुढे जावं लागलं असेल त्याला. 40 किलोमीटर ते चालत गेले, कसे गेले माहीत नाही, पण 40 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला एका घटनेला साक्ष पुन्हा घडवण्यासाठी. तिथे एका घटनेला उपस्थित राहण्यासाठी तो तिथे गेला. किती देव महान आहे या घटनेतून आपल्याला कळतो. आपण नुसतं म्हणतो त्याचं कळवळ आहे, तो कळवळ्याचा देव आहे असं नुसतं म्हणतो. 40 किलोमीटर एक व्यक्ती एका घटनेला व्हिजिट करण्यासाठी जातो, त्याचे शिष्य त्याच्यासोबत जातात आणि घटना काय होते? 25 मैल प्रवासानंतर, 40 किलोमीटरच्या प्रवासानंतर ज्यावेळेस तो नाईन गावाच्या वेशीजवळ पोचतो, एक परमेश्वर ज्यांनी जगाला निर्माण केलं आहे तो परमेश्वर एका गावामध्ये एंट्री करत आहे. सोबत अनेक शिष्य आहेत त्याच्या, 12 शिष्यांपैकी काही शिष्य आणि इतर देखील शिष्य, असा एक समुदाय त्याच्यासोबत आहे, कारण त्याची महती वाढत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे शिष्य तर त्याच्यासोबत राहणारच, तुम्हाला माहीत आहे शिष्य तर त्याच्यासोबत राहणारच, परंतु प्रसिद्धी वाढले की
इतर अनुयायी पण वाढत असतात. लक्षात येते? प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या लोकांच्या फॉलोअर खूप असतात. आणि प्रभू श्री ख्रिस्त त्यावेळेस अगदी प्रसिद्धीच्या झोताच्या शिखरावर होता. तो देव होता हो, परंतु ते लोक सध्याला एक मनुष्य, त्याच्या हातून चमत्कार होत आहेत आणि त्याच्यासोबत हिंडले की आपली खूप कामं होतील आणि ते बघायला तर पाहिजे तो अजून काय काय करणार आहे. अशा अनेकविध गोष्टींनी बाहेर पडून त्याच्यासोबत चालणारे लोक देखील त्याच्यासोबत आहेत. म्हणजे सगळे शिष्य नाहीत, काही फॉलोअर असतात नुसते. तुमचे इन्स्टा फेसबुकचे देखील जसं फॉलोअर असतात, ते प्रत्यक्षात येत नाहीत काही कामामध्ये, पण फॉलोअर असतात तुम्हाला. तसं त्याच्या चमत्कारांना पाहून देखील काही फॉलोअर होते आणि काही खरे खरे फॉलोअर होते, म्हणजे शिष्य. असा समुदाय घेऊन त्याची एंट्री आहे 9 गावामध्ये. एक आनंद, जल्लोष, उत्साह भरलेला एक समुदाय आहे. 2 समुदाय एकमेकांच्या समोर आहे. एक आनंद, उत्साह, जीवनाने भरलेला एक समुदाय. का तर प्रभू श्री ख्रिस्त तिथं आहे आणि जिथं प्रभू श्री ख्रिस्त तिथं आनंद आहे, शांती आहे, भरभराट आहे, खूप चांगलं आहे, जीवन आहे, कारण तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तसा एक समुदाय समोर येतोय आणि गावाच्या आतून गावाच्या बाहेर एक समुदाय येतोय, तो म्हणजे एक प्रेत यात्रा येत आहे. काय येते? प्रेत यात्रा येत आहे. ओपन कॅस्केट आहे, तिरडी आहे. आजकालच्या बॉक्स नाही आहेत, टाक व्यवस्थित आतमध्ये पॅकिंग, मस्त मखमली कापड, आत मखमली कापड ठेवा, गादी ठेवा. एकदा श्वास गेला, आत्मा गेला की ते शरीराला त्याचा काहीच उपयोग होत नाही. हरकत नाही, आपण त्या विषयावर नाही बोलत. ओपन कॅस्केट आहे, तिरडीवर चालू आहे. आणि विशेष म्हणजे तिथं वचन असं सांगतं की कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो एक मुलगा होता विधवेचा, पण वयस्कर होता, वयातीत होता, म्हणजे बऱ्यापैकी मॅच्युअर होता. तो मृत पावला होता. त्या माणसाला बाहेर नेत होते. आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती. बापरे, काय प्रसंग आहे बघा. विधवा होती म्हणजे ऑलरेडी तिचा नवरा गेलेला आहे, म्हणजे प्रसंग कठीण होता. त्यात मुलगा तरुण आहे, कुठेतरी सगळं चांगलं चाललेलं असणार आहे आणि अचानक कशाने तो मेला हे माहिती नाही, परंतु तोही गेला आणि आता तिचे सगळे नाही का सगळे तिचे स्रोत संपलेले आहेत. आता ती एकटी आहे आणि अशा प्रसंगामध्ये भरपूर गावकऱ्यांनी तिच्यासोबत आहेत. आणि तुम्हाला माहिती असावं, तत्कालीन काळामध्ये रडण्यासाठी भाड्याने आपल्यासोबत लोक आणायचे, म्हणजे रडण्यासाठी. शोकग्रस्तांमध्ये ते शोक दाखवण्यासाठी भाड्याने देखील लोक आणायचे. ते विलाप करायचे. ते विलाप करणारे त्यामध्ये आहेत, मदत करणारे खांदेकरी आहेत आणि गावकरी आहेत. असा सगळा समुदाय समोर आहे. म्हणजे एकीकडे दुःख आहे, वेदना आहे आणि सगळं संपल्याचं एक निराशेचं नाही का सगळं सावट त्या बाईवर आहे. आणि इकडून येतोय उत्साह, जल्लोष, जीवन, शांती, सर्व काही ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या ठाई आहे, असा परमेश्वर तेजोपुंज. काय त्याच्याकडे आनंद, उत्साह ओसंडून वाहत असेल परमेश्वराच्या चेहऱ्यावरनं. आणि त्या समुदायाचा आनंददायी सगळे लोक येत आहेत आणि समोरून अगदी विपरीत ऑपोजिट एक समुदाय समोर येत आहेत. 2 समुदाय. तो पण एकुलता एक मुलगा होता, हा पण एकुलता एक मुलगा आहे, हो ना. तो पण एकुलता एक मुलगा होता, हा पण एकुलता एक मुलगा आहे. आणि परमेश्वराला काय आला तिला पाहून? कळवळ आला. म्हणजे कळवळ्याचा देव आहे तो. त्याला 40 किलोमीटरच्या आधी पण कळतं की एक विधवेचं मुलगा, एकुलता एक मुलगा गेलेला आहे आणि तिचं सांत्वन करण्यासाठी त्याला तिथं जायचं आहे हे त्याला कळतं आहे. आज या मंडळीमध्ये इथे वचन ऐकणाऱ्यापैकी सुद्धा काही जण शोकग्रस्त असतील, कुठल्या विषयाला घेऊन खूप विषण्ण झाले असतील, खूप दुःखी असतील. तर आज देखील परमेश्वर सगळं काही सोडून, स्वर्ग सोडून तो तुमच्यासाठी इथे येऊ शकतो आणि आलेला आहे. जर तुमच्यापैकी कोणाला काही समस्या असेल तर तो कळवळ्याचा देव आहे. अंतर मॅटर करत नाही, त्याला नातं देखील मॅटर करत नाही. लक्षात येत आहे? ती विश्वासणारी होती असं म्हटलंय का? नाही. तो कळवळ्याचा देव आहे.
या प्रसंगामध्ये तर अजून एक विशिष्ट गोष्ट आहे. अनेकांनी हाक मारली, हे दावीद पुत्रा मला बरं कर. हाक मारल्यावर तो बरं केलेला आहे, हो ना. लोकांनी छप्पर फाडलं आणि तेथून खाली सोडलं. अत्याग्रह करून विनवणी झाली, हे तरी देखील देव ऐकतो. आणि इथे तर काहीही न मागता तो ऐकतो. कुणीच सांगितलं नाही की तिथं ये काहीतरी कर, हो ना. येशूनी अनेकांना जिवंत केलं असेल. पुस्तकं मावणार नाहीत जगामध्ये, इतके त्यांनी चमत्कार केलेत, पण जे रेकॉर्डेड आहेत ते 3 लोकांना त्यांनी जिवंत केलेलं आहे, त्यापैकी इथं सध्याला. आणि योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये लाजरसला, लूक 8मध्ये पुढे गेल्यानंतर याईराची कन्या आहे. या 3ही ठिकाणी तो मेलेल्यांना जिवंत करतो आहे. पण ही घटना याईराच्या कन्याच्या वेळेस त्याला बोलवण्यात आलं होतं. हे प्रभू, या माझी एकुलती एक मुलगी मरणाला पोचलेली आहे. तिकडे हे राबी, हे गुरुजी, त्यांचं सर्व काही खूप प्रिय होता त्या कुटुंबासाठी. त्यांनी देखील निरोप पाठवला होता, पण इथं निरोप कोणाचाच नव्हता, पण तरी देखील तो आला. असंच आज देखील प्रभू येशू ख्रिस्त जगातल्या अनेक विधर्म्यांना देखील व्हिजिट करू इच्छितोय. तो कधी कोणाकडे जाईल आणि कोणाच्याच त्याला कळवळा येईल, कारण सर्व काही कोणी निर्माण केलंय? तो खुद्द येशू आहे. त्याच्याशिवाय या जगात काहीच झालं नाही असं वचन सांगतं. जे काही निर्माण झालेलं आहे, मनुष्यच नाही, अखिल विश्वामध्ये जे काही निर्माण झालंय ते त्याच्यासाठी निर्माण झालंय, त्याच्याकडून निर्माण झालंय आणि त्याच्या वतीनेच निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्याला सर्वच लोकांवर प्रीती आहे. आणि त्याचा कळवळा जेव्हा येतो तर त्यावेळेस तो स्वर्ग सोडून येतो. त्याला अंतर मॅटर करत नाही आणि तो तिथं आला. कळवळा म्हणजे काय हो? तुम्हाला काय वाटतंय कळवळा म्हणजे काय? कळवळा म्हणजे काय? हां, सांगा ना, सांगा. प्रेम, दया, वाईट वाटणं, दुःख वाटणं, कोणाबद्दल तरी आपल्याला दुःख वाटणं. प्रियांनो, कळवळा म्हणजे अशी स्थिती, अशी अवस्था आहे की जिथं दुसऱ्यांच्या दुःखाच्या वेदना आपल्या हृदयात होतात, त्याला म्हणतात कळवळा. आपल्या दुःखाच्या, आपल्या नाही का वाईट परिस्थितीचं जे वाईट वाटणं किंवा भावना आपल्या मनात येणं, तो कळवळा नाही आहे. ते आपल्याला आपल्यासाठी फिलिंग होणं हे साहजिकच आहे. दुसऱ्यांना दुःख होत आहे, दुसरा दुःखात आहे, दुसऱ्या वेदनेत आहे, त्याच्याबद्दल मनात असं नाही का खूप असं कसं तरी अस्वस्थ वाटतं आणि दुःख वाटतं, वेदना वाटतात. आणि मग त्याच्यासाठी नुसतं वाटत नाही तर त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटून ॲक्शन घडते. त्या सगळ्या प्रक्रियेला मिळून कळवळा म्हणतात. मग मला पण इथून खूप कळवळा वाटेल अनेकांचा. ॲक्शनमध्ये जोपर्यंत मी त्यांच्यासाठी काही करत नाही त्या कळवळ्याला अर्थ नाही, ती फक्त फिलिंग आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नुसत्या फिलिंग नसतात, ते विथ ॲक्शन असतं. तो जाऊन त्यांच्यासाठी कधी करतो, त्या सगळ्या गोष्टींना मिळून कळवळा म्हटलेला आहे. असा कळवळा आज ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे प्रिय. ज्यावेळेस गेतसेमाने बागेत तो कळवळ्याने रडत होता ना, कणत होता, जगाचे पाप हरण करणार होता तो. आणि त्यावेळेस फक्त परमेश्वर देवपित्याबरोबरचा विरह सहन होत नव्हता म्हणून तो विवळत होता, परंतु त्याच वेळेस तो शिष्यांसाठी देखील प्रार्थना करत होता, जगासाठी प्रार्थना करत होता. त्याला दुसऱ्यांच्या वेदना, पापानी नाशाकडे जात असलेल्या, नरकाकडे वाटचाल चालू असलेल्या लोकांसाठी आलेल्या कळवळ्यांनी त्यांनी खुद्द मनुष्यरूप धारण करून येऊन 33.5 वर्षाच्या सेवेनंतर तो आता त्या ठरवलेल्या, सिद्ध केलेल्या त्याच्या मार्गावर तो जाणार होता आता. म्हणजे तो दुसऱ्यांसाठी कळवळत होता तिथे. आणि म्हणते रक्ताचे थेंब व्हायले, घामाचं रूपांतर रक्ताच्या थेंबात झालं, इतकं तो कळवळला होता त्यावेळेस. का आज आपण असं काही करत आहोत का की दुसरा कोणीतरी वेदनेत आहे आणि फक्त त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि ते मदत करणं शक्य आपल्यामध्ये,
असं नाही सांगितलं ख्रिस्ताने की 2 शर्ट असतील तर एक द्यायला सांगितलेलं आहे, तुझ्या अंगातलं काढून तर द्यायला नाही सांगितलं. म्हणजे शक्य जे आहे ते करायला सांगितलेलं आहे. मग जगामध्ये असं तर नाही ना, तुमच्या शेजारीला काहीतरी गरज आहे, तो खूप दुःखात आहे, पीडित आहे, त्याला शोषित आहे, आणि असं असताना मला काहीतरी मदत करण्याची इच्छा होऊन देखील आहे भरपूर, पण आपण कळवळा व्यक्त देखील केला मनामध्ये, त्याच्यासाठी गुडघ्यावरून प्रार्थना केली, परंतु कृती केली नाही, तर त्याला कळवळा नाही म्हणता येणार. ती फक्त तुमची फिलिंग आहे. अशा फिलिंग्ज आपण आपल्या घरच्यांसाठी पण व्यक्त करतो, पण ज्यावेळेस ते ॲक्शनमध्ये येतात त्यावेळेस त्या कळवळ्याला खरा अर्थ प्राप्त होतो. तर खुद्द परमेश्वर असा कळवळा घेणारा देव आहे की तो 40 किलोमीटर लांब एका प्रसंगासाठी येतो, आणि ते प्रसंग म्हणजे त्या विधवेच्या मुलाला जिवंत करण्यासाठी. काय प्रसंग आहे! आज तुमची देखील परिस्थिती कुठेतरी, मृत्यू म्हणजे काय, फक्त मृत्यू म्हणजे सेपरेशन आहे. जिथं पाप आला तिथं मृत्यू आला. तो मृत्यू हा दैहिकच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही आत्मिकदृष्ट्या कुठेतरी मेलेले असाल, नातेसंबंध तुमचे मेलेले असतील, याला देखील मरण म्हणतात. अनेक ठिकाणी मरणाची गोष्ट घडलेली असेल तुमचे. आज इथं असे अनेक लोक बसले असतील की त्यांच्या नातेसंबंधामध्ये मृत्यू आलेला आहे, नातेसंबंध संपुष्टात आलेले आहेत, पापामुळे असतील, कशामुळे असतील, अनेक गोष्टी ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी ठप्प झालेलं आहे सगळं. मृत्यू, मरणासन्न स्थिती झालेली आहे, काहीच हालचाल नाही, प्रगती नाही. ही देखील मरणाचीच अवस्था आहे. अशाही ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याचा कळवळा दाखवू शकतो. त्यामुळे फक्त मृत्यू म्हणून बघू नका, तर तुमच्या अशा अनेक ठिकाणी जिथं मरण्यासारखी स्थिती आहे, जिथं काहीच वाढ नाही आहे, जिथं वृद्धी नाही आहे, जिथं हालचाल नाही आहे, अशा प्रत्येक परिस्थितीला देखील मरणासारखं तुम्ही घेतलात, तर त्या ठिकाणी हा कळवळायुक्त परमेश्वर येऊन ती गोष्ट सॉल्व्ह करायला आज देखील तयार आहे. का फक्त तुम्ही इतका विश्वास ठेवता का, ते महत्त्वाचं आहे. या स्त्रीने तर काहीच केलं नाही, तिचा विश्वासही नव्हता, तो कोण आहे हे माहीत नव्हता. अशा ठिकाणी परमेश्वर प्रगट होतो. मला हे सांगायचं आहे सगळ्यांना की संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही विश्वासणारे म्हणून निवडले गेलात, पण ते देखील लोक धन्य आहेत ज्यांच्यावर जे ओळखतही नाहीत त्यांना देखील देव आज देखील व्हिजिट करत आहे. जे अतिसंकटात आहेत, जे देवाला ओळखतही नाहीत आणि त्यांना तिथे मदत पोचते आणि ते म्हणतात देवदूतच आला, आम्हाला मदत केली, मी सुटलो, मला देवदूताने मदत केली, देवाने मदत केली. त्यांना माहीत नाही ती कदाचित नाही, ख्रिस्ताचीच मदत असते ती, कारण तो कळवळा घेणारा देव आहे. तो फक्त विश्वासणाऱ्यांसाठी आलेला नाही आहे, अखिल विश्वासाठी. जगावर पित्याने एवढी प्रीती केली, त्या जगामध्ये सगळे आले. त्यामुळे जर एखाद्या शेजारचं जग भलं होत असताना, कल्याण होत असताना, त्यांनी एखादी साक्ष देत असताना, तर ते आपल्याला तिथं कळायला पाहिजे की हे साक्ष घडवणारा देखील आपला परमेश्वर आहे. आणि मग पुढे काय होतं, तिला कळवळा, तिला तो म्हणतो रडू नकोस. आणि सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय केला, जवळ जाऊन तिरडीला स्पर्श केला. बाप रे, हे देवा, अरे बाप रे, गुरुजी काय करून बसलात तुम्ही. सगळे ऑर्थोडॉक्स, सगळे नियमांना पाळणारे लोक, हाय हाय राबी, गुरुजी आपण स्पर्श करायचा नसतो मेलेल्या माणसांना, मेलेल्या व्यक्तीच्या वस्तूंना देखील स्पर्श करायचा नसतो, हे काय भयंकर चूक करून बसलात तुम्ही. अरे बाप रे, परमेश्वराला देखील शिक्षण देणारे लोक आहेत, परमेश्वराला देखील टीचिंग देणारे लोक आहेत. त्यांना रिझल्टपेक्षा पद्धतीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. तू लांबूनच त्याला बरं करायचं होतं, उठ म्हणायचं होता, तू काय केला चूक, घोड चूक केली. कारण त्यावेळेस सेरेमोनियल क्लिनिंग होतं. जर एखाद्या यहुदी व्यक्तींनी मेलेल्या व्यक्तीच्या शर्टला, पॅन्टला, त्याच्या तिरडीला, त्याच्या घराला, कशाला पण स्पर्श केला की त्याला क्लिन्झिंग प्रोसेसमधनं जावं लागत होतं. तो त्या दिवसासाठी अशुद्ध ठरायचा, मंदिराच्या सेवेसाठी तो पात्र नसायचा, पुन्हा जाऊन त्याला आंघोळ करावं लागत होतं, अभ्यंग स्नान घेऊन आणि नवीन कपडे घालून पुन्हा मंदिरामध्ये जाईपर्यंत तो अशुद्ध राहायचा. अरे देवा, काय करून बसलास तू, असं सांगणारे आज देखील लोक उपलब्ध आहेत. चर्चमध्ये करत असलेल्या सेवा कार्यांना, मदतीच्या हातांना, पद्धतीला
धरून राहणारे लोक देखील अनेक आहेत. चर्च काय करत आहे, मंडळी काय करत आहे, लोकांना सेवा देत आहे, काही करत आहे, तर एक्स्ट्रा जाऊन पुढं काम करत असताना रिझल्टला न पाहता अरे बापरे ही पद्धत चुकत आहेत, असं नाही करायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे, असं सांगणारे देखील लोक आहेत आज जगामध्ये. परमेश्वराच्या सेवा करायला देखील नाव ठेवणारे लोक आहेत. पण परमेश्वराला माहीत आहे ना, त्याला माहीत आहे ना तो काय करणार आहे. ती स्थितीच बदलून टाकणारा तो देव आहे. मरणाची स्थिती आहे ना, त्या स्थितीलाच बदलण्यासाठी तो आलेला आहे. कुठल्या स्पर्शाने आणि कुठल्या नियमासाठी तो आलेला नाही. नियमशास्त्रच मुळात एक बालरक्षक आहे, जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन आपल्याला सोडतो. तो येण्यापूर्वी आपल्याला तो शिक्षकासारखा आहे की तुम्ही पवित्र राहावं, तुम्ही भयात राहावं, म्हणून ते नियमशास्त्र दिले होते. लक्षात येत आहे? ते नियमशास्त्र अशासाठी होते की ख्रिस्त येणार आहे तोपर्यंत हे नखरे लोक सोडणार नाहीत. यांना नीट ठेवण्यासाठी हे नियम असायलाच पाहिजेत. लक्षात येत आहे? शाळेमध्ये, ऑफिसमध्ये काही नियम असतात, ठेवलेले असतात. ते नियम नसले की तुम्ही कसे वागता माहीत आहे. बॉस येईपर्यंत नियम पाळले पाहिजेत म्हणून नियमावली आहे. बॉस एकदा येऊन खुर्चीत बसला ना, सगळे नीट वाचा, मग नियमावलीची गरज नाही. आपला बॉस येण्यापूर्वी हे बालरक्षक शिक्षक होता, जो येईपर्यंत तुम्हाला सांभाळण्यासाठी नियमशास्त्र होतं. आता बॉस आल्यानंतर बॉसने एखाद्याला फोन केला, पल्लवी आज तू 9ला येऊ नकोस, एक काम कर, येता येता लेप्रेसी कॉलनीमध्ये जाऊन जरा काही लोकांना धान्य वाटप करू नये. ओके बॉस. ती गेली आणि ती 10 वाजता आली. ती 10 वाजता एंट्री चर्चमध्ये केली की आपल्या नजरा तिच्याकडे. वा छान. आणि आता बॉस काय करतील? काहीच बोलणार नाही तिला. हे बघा ही पार्सलिटी, असं चालतंय. मग तो बॉस आहे, तो कोणाला काय सांगेल, कोणाला कधी सवलत देईल, कोणाला काय करेल, हे त्याला आणि त्या संबंधिताला माहीत असतंय. आपण जज व्हायचं नाही. जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर आला ना, त्यांनी सगळे नियमशास्त्र बाजूला केले. आता तो जो सांगतो, आता फक्त प्रीतीचा नियम आहे, प्रेमाचा नियम चालेल. सर्वसमर्थ देवावर प्रेम करा आणि शेजाऱ्यावर प्रेम करा. या 2 गोष्टी पाळल्या की सगळे नियमशास्त्र पाळल्यासारखंच. कारण त्या 2 गोष्टी पाळायला गेल्यावर तुमच्याकडून चुका व्हायचा काही चान्सच नाही. तो येतो आणि तिरडीला स्पर्श करतो आणि काय म्हणतो? काय म्हणतो तो? मुला मी तुला सांगतो उठ. अरे मेल्यानंतर तो आज्ञा कोणाला देत आहे? तुम्हाला कल्पना पाहिजे की हे शरीर फक्त एक साधन आहे या जगात राहण्यासाठी. पौल 2 कोरिंथीकरात 5व्या अध्यायात म्हणतो, हा तंबूरूपी मंडप आहे. देह म्हणजे आत्म्यासाठीचं काय आहे? मंडप आहे, तंबू आहे. तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे. तंबू मंडप कधी मांडतो आपण? प्रवासात असताना. परमनंट घर बांधतो का? इथून तिथे जायचं आपल्याला, कशाला परमनंट घर बांधायचं? म्हणून हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं मंडपात हे आपला आत्मा राहतो. आपण जातो म्हणजे आपला आत्मा परमेश्वराकडे जातो आणि मग तिथं राहतं ते शरीर, नश्वर शरीर. जे मंडप आहे तात्पुरतं ते राहतं आणि मग ते तिथं आपण पुरतो. लक्षात येत आहे? आणि त्या शरीरामध्ये जो गेलेला आत्मा आहे त्याला बोलवण्यासाठीचं सामर्थ्य कोणाकडे? आत्मिक जीवनामध्ये देखील त्याची सत्ता चालते, जगिक जीवनामध्ये देखील ज्याची सत्ता चालते तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या देवाची तुम्ही भक्ती करत आहात, जो आज देखील सगळ्या तुमच्या मर्त्य स्थितीला, सर्व प्रसंगांना, तुमच्या नातेसंबंधांना आणि खऱ्या मेलेल्या लोकांना देखील आज देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकतो. उठ, राईज अप. असाच तो पुन्हा येणार आहे आणि पुन्हा त्याची हाक येणार आहे, उठा, राईज अप. आणि मेलेले उठतील धाड 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 सगळे आणि त्याच्याकडे जाणार आहे. जे आपण जिवंत उरू ते रूपांतरण होऊन त्याच्याकडे जाणार आहोत. त्याची एकच हाक येणार आहे. जसं या मुलाला त्यांनी म्हटलं तसं तो तेव्हा पुढं येऊन देखील म्हणणार आहे राईज अप. आणि त्यावेळेस आपल्याला पुन्हा जायचं आहे. काय सामर्थ्य आहे त्याचं! जगिक जीवनामध्ये पण तेवढीच पावर, आत्मिक जीवनामध्ये तेवढीच पावर. तो मेलेल्या माणसाच्या आत्म्याला बोलवू शकतो, इतकं सामर्थ्य आहे. कारण म्हणूनच तो
क्रूसखांबावर मेल्यावर देखील 3 दिवसानंतर जो दुसऱ्यांच्या आत्म्याला बोलू शकतो तो स्वतःच पुन्हा त्याच शरीरामध्ये येऊ शकत नाही. इतका तो महान देव आहे. हे चमत्कार लोकांनी पाहिलेले आहेत. पुढे जाऊन आपण बघणार आहोत याची बातमी कशी पसरली गेली. मुला मी तुला सांगतो उठ. लाजरसच्या बाबतीत देखील त्यांनी तसंच केलं. कबरेजवळ गेला. लोकांचं असं म्हणणं होतं, हे तर पहिल्या दिवशीच आहे. त्या संप्रदायामध्ये मेलेल्या दिवशीच जाऊन पुरायची पद्धती होती. त्यामुळे तो मुलगा त्याच दिवशी मेला होता. ती व्यक्ती मोठा आहे तो खरं वयाने, त्या बाईचा मुलगा आहे म्हणून आपण मुलगा मुलगा म्हणतोय. त्या व्यक्तीला पुरण्यासाठी त्याच दिवशी सेम डेला नेते. यहुदी संप्रदायामध्ये असं देखील विश्वास होता की 3 दिवस आत्मा तिथंच राहतो. अनेक लोकांना असे साक्षी देखील आहेत बघा. मेलेला माणूस जिवंत झाला असं आपण काही काही जणांना ऐकतो. म्हणजे तो मरणासन्न होता आणि असं उठल्यावर उठला नाही, हे गेला म्हणून अनेकांनी प्रेतक्रियाची प्रक्रिया सुरू केली आणि अचानक तो परत जिवंत झाला. आणि त्या व्यक्तीला विचारल्यावर अनेक अशा साक्षी त्यांच्याकडनं ऐकायला मिळतात की मी हे सगळं बघत होतो, तुमची तयारी चालू होती, मी एका ठिकाणी अद्भुतरित्या जाऊन आलो, सगळं काय असं स्वर्गीय वातावरण होतं. किंवा कोणी नरकात जाऊन आलं असेल, तिथलं भयंकर असं चित्र होतं. अजून तर कोण नाही पण बाग भयंकर, अशा अनेकांची साक्ष आपण ऐकतो. म्हणजे त्यांचा आत्मा तिथे व्हिजिट करून आलेला असतो, टच करून आलेला असतो आणि त्यांनी ती पाहिलेलं असतं आणि ते आपल्याला येऊन नंतर सांगतात. त्या जगावर देखील अधिसत्ता असणारा आपला देव आहे. तो लाजराच्या आत्म्याला म्हणतात म्हणून तो वाट बघतो आणि 4 दिवसांनी का बरं येतो की तुमचं म्हणणं आहे ना 3 दिवस आत्मा राहतो, ठीक आहे मी 4थ्या दिवशी येतो. म्हणजे आता तुमचं काय म्हणणं आहे, आता आत्मा नाही आहे, गेला. अशा लोकांसाठी तो 4थ्या दिवशी आला. तुमचं काय म्हणणं आहे, 3 दिवस आत्मा इथंच राहतो, हां ठीक आहे ठीक आहे. 3रा दिवस, हां 3रा दिवस असतो ना, 3रा दिवस, हां ठीक आहे, ओके ओके झालं तुमची प्रोसेस. माझी एंट्री 4थ्या दिवशी. पक्का गेला आत्मा, नक्की गेला, हा सर गेला, 3 दिवसच राहतो, ठीक आहे मी 4थ्या दिवशी. आता 4थ्या दिवशी येऊन लाजर बाहेर, स्वर्गातून सुखलोकातून डायरेक्ट आत्मा घुसतो पुन्हा शरीरामध्ये आणि ते शरीर उड्या मारत बाहेर. अरे याला बाहेर काढा, ह्याची बंधनं मुक्त करा. काय माणूस आहे, काय माणूस नाही, हा खरा देव आहे जो मनुष्य रूपात इथं आलेला आहे तुमच्या समोर. या वाजवा त्याच्यासाठी करा. तुमचं कसं म्हणणं आहे, मी तसं करतो, चला त्याच्या पलीकडे जाऊन काम करतो. तुमचं म्हणणं आहे 3 दिवस असतो ना, चला 4थ्या दिवशी. पक्का ना आत्मा नाही आहे, चला नाही, मी आत्म्याला आत्ता देखील हाक मारून बोलू शकतो. आणि आता तर तो म्हणतो की माझ्यापेक्षा अद्भुत चमत्कार तुम्ही कराल. आणि आपण कितीतरी फ्युनरल करून आलो पण काहीच चमत्कार केले नाही. किती लोकांचा विश्वास होता, अरे विश्वास नाही राहिला, आता हा उठेल बरं का. पण अजून तर कोण उठलेलं नाही आहे. का उठलेलं नाही, परमेश्वराला विचारा. उठायला पाहिजे, उठायला पाहिजे ना. मग का उठत नाही जरा परमेश्वराला विचारा. कोणामध्ये कमी असेल, परमेश्वरामध्ये, त्याच्या वचनांमध्ये, कोणामध्ये, हॅलो कोणामध्ये व्हायला पाहिजे की नाही. तो बोलून गेलाय माझ्यापेक्षा मोठे चमत्कार करेल, पण अजूनपर्यंत आपण कोणालाच उठवलं नाही. हा पोहोचवण्यासाठी मदत मात्र केलेली आपण, हां पोहोचवण्यासाठी मात्र मदत केलेली आहे. चांगल्या आणि वाईट हेतूने दोन्ही गोष्टींनी तुम्ही लक्षात घ्या, हो की नाही. जो माणूस 2 दिवसात जाणार होता त्याला आपण 1 दिवसात घालवलं असेल कदाचित. किंवा चांगल्या पद्धतीने असं घेऊयात की तो मेल्यानंतर आपण पोहोचवलं त्याला, असं घेऊयात. चला 3D वाहून नेणारे लोक पण होते, ते स्तब्ध राहिले. ते म्हणतात स्तब्ध राहिले, ते स्टूड स्टील म्हटलेलं. इथे काय म्हटलंय, फक्त खांदेकरी उभे राहिले. तसं नाही, त्यांनी टच केल्यावर सगळे असे म्हटले, अरे हा रब्बी दिसतोय. कारण का एंट्री कशी होती त्याची, अरे दिमागदार एंट्री असते आपल्या प्रभू येशूची. असा अख्खा मॉब मागे, लीडर समोर चालत आहे. तुम्ही काय काय म्युझिक वाजवायचे वाजवा, कुठल्या मूवीचे आठवते ते वाजवा, ते कमी पडतील. देवदूत त्याच्यासाठी म्युझिक वाजवतात का नाही. एक राजा जगातला, त्याची जर एंट्री होणार असेल तर शहनशाह हिंद कशी असते अनाउन्समेंट, हां बादशाह हो गे बादशाह. मग असं त्याच्या समोर कितीतरी उपाधी देतात आणि मग पधार रहे है म्हणतात. अरे देवदूत त्याच्या समोर गात असतात, देवदूतांची ते पाणी असते.
तो राजा तिथे एंट्री आहे, ती दिसतंय गौरवी व्यक्ती येतो आणि तो टच करतोय म्हणलं सगळे हादरतात. अरे यांनी टच करत नसते, स्टील स्तब्ध उभे राहिले ते. आणि तो म्हणतो उठ, आणि तो काय करतो, उठून बसतो आणि बोलू लागतो. आता कोणाचे सगळ्यांचे वांदे झाले, पैसे देऊन रडायला आणलेले पण शांत झाले असतील. माहोल चेंज करायचं प्रभू येशू ख्रिस्ताकडनं स्वीकार आहे. 2 मिनिटात माहोल चेंज करत होतो. पैसे घेऊन बोंबलणारे लोक, रडणारे, असं रडत असते ते तर की त्यांचं जे खरा मेलेलं असतं ना ज्यांचं नातेवाईक, त्यांनी पण रडत नसते तेवढं भारी ते रडतात. ते देखील स्तब्ध. अरे सिच्युएशन चेंज. आई स्तब्ध, मेलेला मुलगा जिवंत झाला, अजून काय पाहिजे. तो बोलू लागला आणि प्रभू श्री ख्रिस्ताने आईकडे सुपूर्द केलं. किती छान देव आहे, त्याला आईकडे सुपूर्द केलं. काय सीन आहे ना. एक मृत्यू आहे आणि त्याला भेटायला जीवन आलेलं आहे. सार्वकालिक जीवन, मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे, प्रभू श्री ख्रिस्त आहे. एक जीवन मृत्यूला भेटायला येतो. नुसतं भेटायला येत नाही, तुझी नांगी ऑलरेडी मी आता ठेचणार आहे, पण त्याच्या आधी देखील माझ्याकडे अधिकार आहेत. का बरं अधिकार आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 13व्या अध्यायात 8व्या वचनात म्हणतो की युगाच्या सुरुवातीलाच वदलेल्या कोकऱ्याच्या पुस्तकात नावं लिहिलेले नसलेल्यांना स्थान नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा वदलेला कोकरा युगाच्या आरंभी, हा युग सुरू व्हायच्या आधी, तुम्ही जन्मायच्या आधी तो तुमच्यासाठी ऑलरेडी स्वर्गात मेलेला आहे. त्यामुळे त्याला सर्व मृत्यूवर देखील अधिकार आहे. त्यामुळे क्रूस खांबावर जाण्यावर देखील, जाण्याच्या अगोदर देखील तो मृत्यूवर सत्ता गाजवणारा देव आहे. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 4 आणि 15 वचन काय म्हणतं बघा. अख्ख्या जगामध्ये कशासाठी भीती पसरलेली आहे. आत्ता समजा या ठिकाणी येऊ नये, समजा भूकंप झाला आणि ही बिल्डिंग अशी झाली, तर इतकं सुंदर प्रीचिंग चालू असताना, सर्वसमर्थ देवाचं वचन चालू असताना, आपला जीव वाचवण्यासाठी दरवाजातून अशी पळापळ होईल. आहा, चेंगरा चेंगरी, जिला प्रेज द लॉर्ड भाऊ आणि बहीण म्हणणारा खाली पडलेला त्याला हात देणार नाही, माझा जीव वाचला पाहिजे. नंतर भूकंप संपला, भूकंपामुळे बिल्डिंग पडली नाही, पण चेंगरा चेंगरीमुळे 40 लोक गेले असं बातम्या येतात. म्हणजे भूकंपामुळे मेले नाहीत, लोकांनी तुडून मारला. कशासाठी मारला, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. हॅलो, किती लोक मरणाला घाबरते. तो आत्ताच ऐकत होते की मरणावर विजय मिळवणारा देव आमच्या सोबत आहे, आमच्यामध्ये राहतो आणि आमच्याकडून असे महान चमत्कार होतील. ही प्रीचिंग ऐकणारे सुद्धा थोडं फक्त तुम्हाला कोविड पॉझिटिव्ह आहे साहेब असं म्हटले की स्वर्गाचे दार दिसू लागतात आपल्याला. आणि सोबतची बायको देखील असेल, नवरा देखील असेल, तो देखील असा आपल्याला बघायला लागतो की ह्याला टच केल्यावर ह्यानीच जाणार आहे लवकर. लांबून सगळं, प्लेट लांबून सगळं लांबून. ते शूद्र किंवा नाही का अछूत लोकांना देखील ट्रीटमेंट मिळत नाही, तेवढी भयंकर ट्रीटमेंट याच्यामध्ये मिळून गेली. अरे रे रे, त्या झालेल्या माणसाला असं वाटतं की स्वर्गात गेलेलं बरं, तिथं आपल्याला देवदूत निदान नीट वागवतील तर. पण इथं पृथ्वी तलावर फक्त एक साधा विषाणू मला स्पर्श केलेला असं ऐकल्यानंतर जे आत जवळचे लोक आहेत ते देखील अशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला लागलेले आहेत. काय भयंकर भीती आहे लोकांच्या मनामध्ये मरणाची. आज देखील आहे बरं का. प्रचंड प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीकडे, प्रचंड प्रोटेक्शन असलेल्या व्यक्तीला देखील आज मरणाची भीती आहे. हे मरणाची भीती तेव्हापासून होती. वाचा कोणीतरी इब्री लोकासपत्र 2 अध्याय 14-15. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा शैतान. मरणावर कोण सत्ता गाजवत आहे? शैतान. याला मरणाने शून्यवत करावे. काय म्हणून शून्यवत करण्यासाठी तो रक्तमासाचा झाला? मरणानेच त्याला शून्यवत करायचं. कशामुळं सत्याला शैतान गाजवत आहे सगळ्यांवर सत्ता? या मरणाच्या भीतीने, फक्त आणि फक्त मरणाच्या भीतीने.
पुढे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. हे मरणाचं जे भय आहे ना प्रियांनो, आज देखील जगातल्या सगळ्या लोकांना सतावत आहे. हॅलो, मरणाचं भयच आहे जे लोकांना सतावत आहे. आज इथं किती जरी मी प्रीचिंग केलं, तुम्हाला अख्खा देवदूत जरी प्रगट होऊन तुम्हाला आज दर्शन दिला ना घरी गेल्यावर, पण कोण जरी कणपट्टीवर गण मानून ठेवलं आणि म्हटलं जाशील का तिकडे परत, नाही साहेब मला फक्त मारू नका, मी तिथं जाणार नाही, तिकडं रस्त्यावर पण जाणार नाही, तिकडं पत्रकार भवनचा रस्ता देखील आपल्याला माहिती होणार नाही पुढे, काळजी करू नका, फक्त मारू नका तुम्ही. मरणाचं भय इतकं डेंजरस आहे. मी म्हणतोय ते खरं आहे बरं का, आपण हसतोय पण तितकंच सत्य आहे. तुम्हाला तुम्ही त्रासातून जात नाही, तुम्ही परमेश्वराची भक्ती व्यवस्थित करत आहात. धन्यवाद द्या देवाला एकदा टाळ्या वाजून की तुमच्यावर अशी वेळ आलेली नाही आहे. पण जे त्रासातून जात आहेत, जाचातून जात आहेत, त्यांना विचारा परमेश्वराच्या भक्तीला जाणं किती गरजेचं आहे आणि त्यांनी किती त्रास, म्हणजे नाही का, त्यांनी असं आतुरलेले आहेत की मी कधी एकदा मोकळेपणाने भक्ती करू. तुम्ही करत आहात ना म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही आहे. पण त्या एरियामध्ये जाऊन बघा जिथं असं डायरेक्ट शूट केलं जातं धाड करून, आणि दुसरा त्यावेळेस काय म्हणत असेल. हे मरणाची भीती आज देखील अखिल विश्वावर ही सत्ता गाजवत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात त्यांच्याकडे एक आशा आहे की सार्वकालिक जीवन म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याबरोबर आहे त्याला ह्याची चिंता करायची गरज नाही. तुम्ही 2 समुदायापैकी एका समुदायात आहात. हॅलो म्हणा, 2 समुदाय, 2 समुदाय, त्यापैकी एका ठिकाणी तुम्ही आहात. ओळखा आता तुम्ही कुठे आहे. एक समुदाय जो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एका शहराकडे जात आहे. त्या शहराचं नाव आहे नाईन, त्याचा अर्थ आहे ब्युटी, प्लीझंटनेस. स्वर्गाकडे आपण जात आहोत. ज्यांच्याबरोबर ख्रिस्त आहे ते समुदाय असा आहे की ते सार्वकालिक जीवनाला घेऊन अंतिम सत्याकडे जात आहेत. आणि एक समुदाय असा आहे की या जगामध्ये आहोत आणि आपण स्मशानाकडे जात आहोत. सगळ्यांचा प्रवास मरणाकडेच आहे ना. अनेक जण प्रवचन देतात, ऐकत नाही का तुम्ही. आपण कुठे चाललो आहे? मरणाकडे. प्रत्येक दिवस आपण कुठे जात आहोत? मरणाकडे. प्रत्येक दिवसानंतर आपली वाटचाल कुठे चालू आहे? आपल्या मरणाकडे. एक समुदाय आहे जे मरणाकडे जात आहे आणि एक समुदाय जीवनाबरोबर सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेशासाठी जात आहे. कुठं आहात तुम्ही? तुम्ही एका समुदायातच असायला पाहिजे. कुठे असायला पाहिजे? जे ख्रिस्ताला स्वीकारले, ज्यांच्याबरोबर ख्रिस्त आहे ते त्या समुदायात आहेत जे मार्ग, सत्य आणि खुद्द जीवन असलेल्या येशूबरोबर जे आहेत ते सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहेत. त्या ठिकाणी 2च समुदाय होते, त्यापैकी एका समुदायात असणं गरजेचं आहे. आज देखील देवबाप तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही मरणाच्या भीतीने स्मशानाकडे वाटचाल करणाऱ्या त्या समुदायामध्ये असाल तर आज देखील संधी देव तुम्हाला देत आहे. त्या पूर्ण समुदायाला आज प्रभू येशू ख्रिस्त भेट देत आहे आणि ती स्थिती चेंज करायला तयार आहे. पण का तुम्ही तयार आहात का? आणि ती स्थिती स्वीकारून त्याच्याबरोबर जायला तयार आहात का? हे पहा. लक्षात घ्या, सार्वकालिक जीवनाच्या त्या समुदायामध्ये असणं खूप गरजेचं आहे प्रियांनो, खूप गरजेचं आहे. मग तो बोलू लागला, त्याच्या हवाली केली आणि पुढं काय घडलं बघा. तेव्हा सर्वांना भय वाटलं. किती मोठा चमत्कार झाला की नाही? आत्मिक जगातून आत्म्याला बोलून पुन्हा त्या शरीरामध्ये घालणं ही ताकद प्रभू येशू ख्रिस्ताकडे होती. आणि आता चमत्कार घडल्यानंतर 3 गोष्टी घडल्या. पहिलं काय वाटलं? सर्वांना भय वाटलं, भीती वाटली सगळ्यांना. हे काय घडत आहे म्हणून. साहजिकच आहे, काय घडत आहे याचीच कल्पना नव्हती त्यांना. सगळ्यांना भय वाटलं. ते परमेश्वराचं पवित्र भय प्रत्येकाच्या ठाई असलं पाहिजे. मृत्यूचं भय घेऊन जगू नका. मृत्यूच्या भयाने काय होणार आहे? फक्त 6/4 मध्ये जाणार आहे. जाड असाल तर, नाहीतर 6/3 पण चालतं, काय प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, मृत्यूचा भय त्याचे एंड कुठे माहिती आहे. पण परमेश्वराचं भय घेऊन जगत असाल तर त्याचा एंड मात्र स्वर्गामध्ये सार्वकालिकतेसाठी आहे. नवीन पृथ्वी, नवीन आकाश, आणि तिथं आपण त्या नव्या पृथ्वीवर जिथं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी घर बनवत आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे. काळजी करू नका म्हणतोय. काय देव आहे ना, इथं कळवळ्याने रडतो आणि इब्री 1:9 मध्ये त्याला म्हणतंय हर्षाच्या अभिषेकाने भरलेलं आहे.
हर्षरूपी अभिषेकाने भरलेला तो देव आहे. कसला अभिषेक? हर्षरूपी अभिषेकाने भरलेला तो देव आहे. आणि तोच देव आपल्यामध्ये वास करतो. आणि आपण लगेच रागाला येतो. ठीक आहे, चुकलं तर रागाला, पण हर्षरूपी अभिषेक तुमच्यावर आहे. हसा ना मग, लगेच नॉर्मल व्हा ना. जर होत नसेल तर तुम्ही ॲबनॉर्मल आहे, विचित्र आहात, विम्झिकल आहात. हर्षरूपी अभिषेकाने भरलेले तुम्ही लोक आहात. हे समेन, स्वतःवर हात ठेवा, म्हणा मला हर्षरूपी अभिषेक केलेला आहे. हां, त्या ख्रिस्तासारखा हर्षरूपी अभिषेक केलेले लोक आहेत. रडायचं कामच नाही आपलं, दुसऱ्याने देखील रडवायचं काम नाही आहे. आपल्या अभिषेकामुळं त्याच्यावर असा अभिषेक पसरला पाहिजे की रडणारा हसला पाहिजे. बरोबर ना? नाहीतर आपल्या एंट्रीने अनेक जण रडतात, हे पण तितकंच खरं आहे. तसं होऊ नका. हां, तुम्ही आलात तर लोकांच्या चेहऱ्यावर 12 वाजून आहेत. तुमच्या एंट्रीने लोक आनंद केला पाहिजे, स्माईल आली पाहिजे चेहऱ्यावर, कारण तो अभिषेक केलेले लोक आहात तुम्ही. लक्षात येते? आणि मग दुसऱ्या घटना घडली, देवाला गौरव मिळाला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही असा प्रकाश तुमच्या सत्कर्माने पाडा की देवाचा गौरव व्हायला पाहिजे. किती छान ना प्रभू येशू ख्रिस्त. बघा, काम त्याने केलं, पण गौरव कोणाला गेलं? देवाला गेलं. हा कित्ता तो घालून देत आहे. तुम्ही सत्कर्म करत राहा. जर तुम्हाला गिफ्टेड आहात, तुम्ही गिफ्टेड आहात. अनेक जणांना असं हात ठेवलं की बरे होतात. अनेक जण भविष्यवाणी सांगतात. कोणाला कशाची गिफ्ट आहेत माहीत नाहीत, पण त्या गिफ्टेड लोक आजकाल त्या गिफ्टमुळे त्यांना जो सन्मान मिळत आहे ते स्वतःलाच घेत आहेत. तसं करू नका. परमेश्वराला गौरव मिळाला पाहिजे. तुम्हाला जर गाण्याचं गिफ्ट असेल, छान आवाज आहे, जर तुमचं कौतुक होत आहे, तर त्याचं गौरव परमेश्वराला द्या. तुम्ही चांगले वाद्य वाजवणारे असाल, तुमचं कौतुक होत आहे, त्याचं गौरव परमेश्वराला जाऊ देत. तुम्ही चांगले प्रीचर असाल, तुम्ही चांगले टीचर असाल, तुम्ही कोणी अपॉस्टल असाल, तर त्याचं गौरव कोणाला जायला पाहिजे? परमेश्वराला जात आहे. जर तुम्ही तो बहुमान स्वतःसाठी राखून ठेवत असाल, तर तुम्ही परमेश्वराचा गौरव चोरणारे लोक आहात, आणि तसे होऊ नका असं परमेश्वर म्हणतो. हे गौरव कोणाला गेलं पाहिजे? इतका मोठा चमत्कार झाला, पण गौरव कोणाला गेला? परमेश्वराला गेला. या मंडळीतून अनेक चमत्कार होणार आहेत. आमेन. या मंडळीतून अनेकांना आरोग्य प्राप्ती मिळणार आहे. आमेन. या मंडळीतून अनेक साक्षी घडणार आहेत महान. आमेन. या मंडळीद्वारे सोलापूर शहर, महाराष्ट्र राज्य, भारत देश हे विश्व आशीर्वादित होणार आहे. आमेन. आणि या सगळ्याचा गौरव ज्या दिवशी हे सगळं घडत असणार आहे, त्यावेळेस गौरव कोणाला गेला पाहिजे? हां, नाहीतर जोडाल नावं लगेच. पास्टर, लीडर, एल्डर, काही गरज नाही. गौरव कोणाला जायला पाहिजे? परमेश्वराला जायला पाहिजे असं. आणि तिसरी गोष्ट घडली आमच्यामध्ये. बघा पुढे अजून आहे. पहिले दुसऱ्या गोष्टीला आमच्यामध्ये मोठा संदेश उदयास आलेला आहे. जुन्या करारातल्या मलाकीच्या पुस्तकानंतर 400 वर्ष निशब्द होता. देव कोणाशीच बोललेला नाही, आणि डायरेक्ट आला तो देव प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे बोलायला सुरुवात केला. लोकांनी साक्ष दिली की आमच्यामध्ये एक मोठा संदेश आला आहे. कारण एलिया संदेष्टाने देखील एका विधवेच्या मुलाला बरं केलं, म्हणजे मरणातून जिवंत केलं. तसा हा संदेश आहे असं लोकांनी म्हटलं. आणि त्यांना माहीत पण नाही त्यांनी काय प्रोफेसी करून गेले बघा लोक. आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. सहज वाचून दाखवतो ना. अहो, ती प्रोफेसी त्यांनी केली. देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द पुढे, आणि शब्दच, आणि तो नंतर काय झाला? देहामध्ये आपल्यासाठी आला. त्या देवाने आपली भेट घेतलेली आहे. तो आता देहरूप धारण करून आलेला आहे. त्यांना माहीत पण नाही ते काय बोलत आहेत, पण बोलून गेले. त्या देवाची साक्ष दिले की देव स्वर्गातून आला आणि देहरूप धारण करून आपली भेट घ्यायला आला. हा मोठा चमत्कार देवच करू शकतो. आणि ही साक्ष त्यांनी दिली की तो जो शब्द होता, जो देव होता, तो देहरूप धारण करून आज आपल्या सगळ्यांना भेटायला आलेला आहे. त्या देवाने भेट घेतलेली आहे. आज मला पण असं वाटतं आहे की या नाईन या गावामध्ये जे काही घडलं, एका मृत्यूवर जीवनाने जय मिळवला ना. जिथे मृत्यूवर जीवनाने जय मिळाला, किंवा असंही म्हणू आपण, जिथे जीवनाने मृत्यूला हरवले.
किती छान. जीवन कोण? प्रभू येशू ख्रिस्त. त्या जीवनाने मृत्यूला हरवले, संपलं. ज्याचीच भीती सगळ्या मनुष्य जातीमध्ये आहे त्या मरणालाच कोणी हरवलं? प्रभू येशू ख्रिस्ताने हरवलं. आणि आज देखील तो आहे. त्या क्रूस खांबावर ऑलरेडी त्यांनी किंमत मोजलेली आहे. आणि आता तुमचा प्रवास कुठे चालू आहे? कुठे चालू आहे? स्वर्गाकडे चालू आहे का स्मशानाकडे चालू आहे? कोणाकडे चालू आहे? नक्की? का बरं तुमचं स्वर्गाकडे चालू आहे? कारण मरणाची नांगी कोणी ठेचली? कुठे ठेचली? क्रूस खांबावर. तुम्ही कुठल्या रेसमध्ये माहिती आहे का? उदाहरणासाठी मी एक चार्ट तयार करणार होतो. उदाहरणासाठी फक्त तुम्ही लक्षात ठेवा. समजा सोनू, मोनू, चानू, रानू, जानू असे 5-6 लोक आहेत आणि त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यातल्या सोनूनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि बाकीचे रेसमध्ये आहेत. सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवणारा एकटाच आहे त्याच्यामध्ये. आणि पहिल्या 4 टेस्टमध्ये त्याला 100 गुण मिळालेले आहेत. 25 पैकी असे 4 याच्यामध्ये त्याला आउट ऑफ आउट आहेत. आणि त्याला किती मिळाले आहेत? 100 मिळाले आहेत. आणि उरलेल्या सगळ्याला 10-15 करत असं 60-55 60च्या वर कोणच नाही आहे. आता शेवटचे टेस्ट बघा किती काय म्हणायला लागलो मी. त्याच्यावर कोणच नाही आहे. शेवटचा शेवटचा 50च्या आत सगळ्यांना मार्क आहेत. किती? आणि ह्याला 80 आहेत. हे सॉरी ह्याला किती आहेत? 100 आहे. सॉरी ह्याला किती आहेत? 25 चोक 100 ह्याला मिळालेले आहेत. आणि सगळ्यांना किती आहेत? 50च्या आत पडलेले आहेत. आता शेवटचा फक्त रेस राहिलेली आहे ते 25 मार्काचं आहे. म्हणजे टोटल पेपर आहे 125 पैकी. आणि सोनूने ऑलरेडी 100 जिंकलेले आहेत. आणि उरलेले सगळे कॉम्पिटिटर 50च्या आत आहेत. आता या रेसमध्ये सोनू मागे जरी पडला, चालत जरी गेला आणि दुसऱ्याला जिंकू जरी दिलं तर 50 आणि 25 किती होणार आहेत? 75. आणि सोनूचे ऑलरेडी मार्क किती आहेत? अशा विजयशाली जीवनामध्ये आपण जगतोय की ख्रिस्ताने विजय जिंकलेला आहे क्रूस खांबावर. आपण ऑलरेडी विनर टीममध्ये आहे. आत्ताचं जे जीवन आहे ते बोनस आहे. तुम्ही काय करा नाही करा, तुमचं तिकीट कापले गेलेलं आहे स्वर्गासाठी. खूप मेहनतीने मला स्वर्ग मिळवायचा नाही आहे. त्यांनी किंमत मोजलेली आहे. तुमचं तिकीट दिलेलं आहे स्वर्गाचं. बोर्डिंग पास दिलेला आहे तुम्हाला. फक्त बसायचं आणि जायचं आहे. आणि उलट बाकीचे लोक एवढं कष्ट करतात. मी आज अन्नदान करेन. करा, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याने डायरेक्ट स्वर्गप्राप्ती अनेकांना वाटतंय. आज मी हे चांगलं काम करायला लागलो. करा, मार्ग मिळणार आहेत तुम्हाला. पण स्वर्गप्राप्ती त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या विश्वासाद्वारे मिळणार आहे तुम्हाला. त्या रक्तावरील विश्वासाने मिळणार आहे. आणि जे ऑलरेडी यू गॉट इट. मग आता तुम्ही कशाची मेहनत करताय? खूप पळापळ चालू आहे का तुमची? पण सत्कर्म करा. तुम्हाला ते करण्यासाठी जन्माला घातलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय बढाई मारायचं काम नाही. ते रोजच करायचं आहे तुम्हाला. तुम्ही जिंकलेल्या रेसमध्ये आहात. आता रेस स्वर्गामध्ये पोचण्यासाठीची रेस नाही आहे. तुम्ही ऑलरेडी आत्मिकरित्या ख्रिस्ताबरोबर तिथे बसलेले आहात कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. अशा रेसमध्ये पळतात. कशा बाकीचे करताय? आता कळवळा घ्या ख्रिस्तासारखा आणि जगामध्ये जा आणि काम करा लोकांसाठी. कळवळ्यामध्ये दुसऱ्यांच्या वेदनेसाठी आपलं हृदय कळवळणं आणि काम करणं ह्याला कळवळा म्हणतात. ते घेऊन ही मंडळी जर जाईल ना बाहेर तर जग बदलणार आहे आणि शेजारी बदलणार आहे. नाहीतर इथून कितीही वचनं ऐका, वयाची संपेल आणि असंच एखादा आपलं फ्युनरल निघेल. पण त्यावेळेस परत प्रभू येऊन आपल्याला उठवेल का मला माहीत नाही. कारण कदाचित तो म्हणेल नाही ठीक आहे याची वेळ संपलेली होती, आज जाऊ देत. पुन्हा हा ज्या दिवशी मी येणार आहे त्या दिवशी उठणार आहे. पण लक्षात घ्या, साक्ष अशी असू द्या की तुमचा शेजारी बदलला पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी साक्ष तुमची बघितली पाहिजे आणि त्यांनी देवाचा गौरव केला पाहिजे. त्यांना पवित्र भय वाटलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे देवाने माझी भेट घेतली. ह्या 3 गोष्टी तुमच्या व्हिजिटमधनं व्हायला पाहिजे. कारण ख्रिस्ताच्या व्हिजिटमध्ये ह्याच गोष्टी झाल्या. परमेश्वराचं भय निर्माण झालं, देवाला गौरव मिळाला आणि देवाने आपली भेट घेतली असं फिलिंग त्यांना झालं. तसं आज ख्रिस्त जर तुमच्यामध्ये बसतोय पवित्र आत्म्याच्या रूपाने तर तुमच्या व्हिजिटद्वारे या 3 गोष्टी होतात का एवढं चेक पॉईंट करा की मी गेल्याने त्या माहोलमध्ये परमेश्वराचं भय निर्माण होतं का? मी गेल्याने परमेश्वराचं नावाचं गौरव होईल का माझ्या कामाद्वारे? आणि असं वाटेल का त्यांना की मी गेल्यावर अरे
देवच आल्यासारखं झालं आणि वाटलं पाहिजे देव वसतोय तुमच्यामध्ये. या 3 गोष्टी झाल्याच पाहिजेत. म्हणूनच ख्रिस्ताने ते स्वर्ग सोडून तो प्रवास किती मैल होता तो केलेला मला माहीत नाही. जसं कफरनहूम 40 किलोमीटर तो गेला, तसं स्वर्ग सोडून त्याने इतका आला आणि या 3 गोष्टी घडून गेल्या तो आपल्या जीवनामध्ये. परमेश्वराचं भय आलं आणि त्याच्या कृत्यांद्वारे आपण त्याला गौरव देतो परमेश्वराला आणि त्याला आपण म्हणू शकतो की ख्रिस्ताला पाहून की देवाने आमची भेट घेतली ना भेट, आणि आता किंमत मोजलेली आहे. सार्वकालिकतेसाठी आपण पास झालेलो आहे. जीवनाने मृत्यूला हरवलेला आहे. म्हणा, जीवनाने मृत्यूला हरवलेला आहे. आता जर तुम्ही मृत पावलात तर काय होणार? रडणार आहे का? बरं रडणार नाही का? बरं रडणार नाही? उगीच म्हणू नका. आता जर मृत्यू आला तर काय करणार आहे? प्रेज द लॉर्ड म्हणणार आहे का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे आज एक जण देवाकडे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड म्हणणार आहे का? पण वचनात येऊन पास्टर साहेब म्हणतात की देवाला गौरव असो. आपल्यातला एक भगिनी आज देवामध्ये विसावलेली आहे. पण आनंद करा, कारण ती स्वर्गात भेटणार आहे. काय विश्वास आहे. आणि आपण होय आणि आमेन म्हणतो आणि म्हणायलाच पाहिजे. आणि ते सत्य ते पास्टर साहेब म्हणतात, ते जोक नाही. का सांगतो? कारण आपला जन्म कुठं होणार आहे? लगेच सार्वकालिकतेमध्ये होणार आहे. इथं मृत्यू, कुठे जन्म? सार्वकालिकतेमध्ये. आणि सार्वकालिकतेमध्ये कोणाबरोबर? देवाबरोबर असणार आहे. आता उदाहरणार्थ, आपण आईच्या गर्भात असतो म्हणजे ते त्याच्यासाठी विश्वास असतं. त्या विश्वामध्ये ते बाळ असं अगदी जखडून बसलेलं असतं, अगदी जखडून. आणि कुठली तर आई बाप म्हणते का, बाहेर येऊ नको बेटा, हे जग लय घाणेरडं आहे, भयंकर आहे, लोक डेंजर आहेत, तू आताच बरा आहे म्हणतो का आपण? नाही. कधी एकदा ते सोडून किती सुंदर जग देवाने बनवलेलं आहे बघ, आमच्याबरोबर जग किती छान आहे, त्याची वाट बघतो आतुरतेने. आल्यानंतर नाचतो आपण, परमेश्वराला गौरव देतो, आमच्या घरी बाळ जन्माला आलं म्हणून, हो की नाही? मग तसं तुमचा इथला प्रवास संपल्यानंतर ज्यावेळेस मृत्यू होतो, इथल्या जगातून स्वर्गीय जगामध्ये येत असताना स्वर्गातले देवदूत असं म्हणणार का, येऊ नको बा, तू तिथंच बरा आहेस, वर येऊ नको, असं म्हणणार आहेत का? ते म्हणतील लवकर ये, तिथलं त्रासदायक जीवन संपव आणि इकडं स्वर्गातल्या सार्वकालिक जीवनामध्ये ये, आनंद करू आपण परमेश्वरासमोर, हो की नाही? म्हणून आपण आनंद करा. तो फक्त एक प्रवेशद्वार आहे. विश्वासणाऱ्यांसाठी मृत्यू काय आहे? प्रवेशद्वार आहे. त्याची भीती का कोणी काढली हो? याची भीती प्रभू श्री ख्रिस्ताने काढून टाकली आहे. कोणाला भ्यायला पाहिजे? ज्यांना प्रभू श्री ख्रिस्त माहीत नाही ना, त्यांनी घाबरलं पाहिजे की आपली एंट्री जेव्हा मरणानंतर कुठल्या दारात येणार आहे. ज्यांना गॅरंटी नाही त्यांनी मात्र घाबरावं की आपला स्वागत असा देवदूत करणार आहे, तेजोपुंज असं स्वागत आहे, वाजवा रे, एक विश्वासणारा स्वर्गात आलेला आहे, असं होणार आहे की याला घ्या रे बाजूला, घ्यायला बाजूला, सुखलोकातले 2 पाठ दुसरीकडे, तिथं होणार आहे. हीच फक्त शंका आहे. आणि तुम्ही कुठल्या गटातले? जीवनातल्या त्या समुदायामध्ये आहात, स्वर्गातल्या त्या सार्वकालिक जीवनातल्या समुदायात, म्हणून घाबरायचं नाही. याच्या पुढं या सर्वांनंतर मृत्यूला नाही घाबरायचं. मृत्यू हा फक्त एक आपल्यासाठी प्रवेशद्वार आहे, जो या जीवनातून सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. लक्षात येते? आणि आता या जीवनात असं मी जगणार आहे की माझ्याद्वारे या 3 गोष्टी घडाव्यात. लोकांच्या मनामध्ये परमेश्वराचं भय यावं आणि काय व्हावं? देवाला गौरव मिळावा. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या उपस्थितीने त्या लोकांना असं वाटलं की देवाने भेट घेतली पाहिजे. काय सूरज? काय सचिन? लक्षात येते? गायकवाड, तुमच्या भेटीनंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की कोणी भेट घेतली? मग ती कशी असेल हो? विचार करा ना थोडं. आज सर्मन संपल्यावर थोडा विचार करा की मी जर भेटलो तर त्याला देव भेटल्यासारखं कसं वाटेल? मग तसं कसं मी वागलं पाहिजे?
तेवढा कळवळा माझ्यात मी आणायला पाहिजे. हां आणा ना मग मी तेवढा चांगला झाला पाहिजे. हां व्हा ना मग. खूप कष्ट पडणार आहेत का? नाही ना, तुमच्यामध्ये देव असतं ऑलरेडी. खूप नाही कष्ट पडणार तुम्हाला. आणि मग ह्या 3 गोष्टी घडणार आहेत का बघा. मी गेलो की परमेश्वराचं भय वाटलं पाहिजे, थरथरला नाही पाहिजे, परमेश्वराचं भय वाटलं पाहिजे. आणि नंतर देवाला गौरव मिळाला पाहिजे आणि देवानी माझी भेट घेतली असं वाटलं पाहिजे.